राजेशाही, सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही, सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. या महिला आमच्या आंबेडकर चळवळीतील समाजसेवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, आमच्या राष्ट्रीय सरचिटणीस शिलाताई गांगुर्डे आणि अनिल गांगुर्डे हे दोघेही या ठिकाणी खास करून या जयंती सोहळ्याला आलेले आहेत. त्यांनी आता मेणबत्ती पेटवलेली आहे आणि अगर सर्वांनी हात जोडा, पाठीमागे देखील समोरच्या लोकांनी हात जोडा, वंदना सुरू होते. सर्व खाली बसले खुर्ची मंडळी सर्वांनी हात जोडायचे आहे. या ठिकाणी वंदना होत आहे, त्या नोंद घ्यावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, गच्छामि, द्वितीयं संघं शरणं, धम्मं शरणं गच्छामि, पदं समादियामि, आदिन्नदायामि, कामेषु मित्तमादघाना वेरमणि, शिक्खापदं समादियामि. साधु साधु. सविनय जयभीम यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने शांतिदूत प्रतिष्ठान संचलित होत आहे. या जयंती उत्सवाला त्या राष्ट्रीय आमच्या सरचिटणीस आहेत आणि समाजसेवक दोघंही आहेत. आणि आपण कार्यक्रमाला त्या ठिकाणी जे काय रचना केलेली आहे बाबासाहेबांच्या फोटोची, प्रतिमेची, त्या ठिकाणी काय महिला येतील त्या ताकदीच्या युवावरतीच आज या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे. आत्ताच या ठिकाणी आपल्या समाजाचे मोठे नेते, पॅन्थर चळवळीतले लॉंग मार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवडे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. नाईक, संदीप नाईक हे देखील या ठिकाणी येणार आहेत. आणि अशा रीतीनं पाहुणे
नमो गौतमा चला
काय म्हणजे धडाडीचं नेतृत्व. बाबासाहेब नेहमी एनर्जेटिक असायचे, नेहमी ॲक्टिव्ह. मग आपण त्यांचे अनुयायी जर असे बसून कार्यक्रम बघतो तर मजा येणार नाही ना. म्हणून खास स्वतःमध्ये ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. आणि दुसरं कारण असं की तुमच्या टाळ्या म्हणजे आमच्या कलाकारांसाठी अँटीबायोटिक्सचं काम करतं बरं का. जितक्या जोरात टाळ्या तितक्या कलाकारांचा उत्साह आणखी वाढतो आणि मग कार्यक्रमाची रंगतही वाढेल. म्हणून एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार. क्या बात आहे, क्या बात आहे. इकडून पण टाळ्यांचा आवाज पाहिजे बरं का. माझ्या बंधूंना विनंती करते मी, टाळ्यांचा आवाज कसा असा जोरदार झाला पाहिजे. क्या बात आहे. आणि खरोखरच भीमाची पुण्याई आहे. कारण बंधूंनो आणि भगिनींनो, लेख मी भीमाची शहाणी आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, लेख मी भीमाची शहाणी आहे. आज जी मी इथे तुमच्या समोर उभी आहे ती फक्त माझ्या भीमाची पुण्याई आहे, माझ्या भीमाची पुण्याई आहे. आणि वळूयात आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढील गीताकडे. ऑर्केस्ट्रा भीमराजा प्रस्तुत. आज तुमचं मनोरंजनातून प्रबोधन करायला आम्ही सार्थ आहोत आणि खरोखर तुमची दाद, तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत आला पाहिजे ही विनंती. ऐकूयात आपण कार्यक्रमातील पुढील भीमगीत. वा वा, क्या बात है. या ठिकाणी सादरीकरण आपल्या सगळ्यांसाठी झालेलं आहे. आणि मान्यवर राष्ट्रीय महिला अध्यक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचं आगमन झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. जरा जोरदार टाळ्या झाल्या.
माणसाला माणूस की धावली हो जन माणसाला माणूस की धावली हो ढोर पाणी पिती दलित रागी दूर कंठ त्यात पोर जाणे डोळ्यामध्ये पूर गुर ढोर पाणी पिती दलित रागी दूर कंठ त्यात पोर जाणे डोळ्यामध्ये पूर जाणून या मन त्यात भीम गोवधीर जाणून या मन त्यात भीम गोवधीर फुल गेलं महाडच तळ जवदार असा दलितांना दिलं पाणी गोंधळी जन माणसाला माणूस की धावली हो जन माणसाला माणूस की धावली हो जन माणसाला माणूस की धावली दलितांचा राजा भीमराव माझा हो दलितांचा राजा भीमराव माझा तीन दुबळाला झाला धावली जन माणसाला माणूस की धावली हो 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 जन माणसाला माणूस की धावली बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चालवलेला आहे असे लोकनेते या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेत खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत त्यामुळं आम्ही खरोखर आनंदी आहोत आपल्या विभागातील ऐरोली विधानसभेचे आमदार आणि लोकनेते आमदारी बाब छोटे आहेत त्यांच्यासाठी लोकनेते त्याचप्रमाणे आमचे प्राध्यापक कवाडे सर लाँग मार्च नेते ज्यांनी मराठवाडा विद्यापीठासाठी अतिशय त्याग केलेला आहे विविध आंदोलन घेतले आहेत असे नेते आणि ज्यांच्या हाताखाली मी काम केलं राजेंद्र गवई साहेब हे रासू गवई साहेबांचे चिरंजीव तुर्भे ते ओहोल मैदान मंत्रालयाच्या बाजूला आम्ही पायी मार्च काढला होता गवई साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली 1977-78ची गोष्ट आहे तर त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई हे देखील या ठिकाणी आले आहेत आणि आमच्या सर्वात महत्त्वाच्या आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या आमच्या प्रमुख नेत्या सन्माननीय सीमाताई आठवले जे आमचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवलेसाहेब यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी आलेत आता या सर्व प्रमुख उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठाचं हे जे प्रदर्शन आहे बाजूला त्या ठिकाणी फुलं वाहून त्यानंतर या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण या ठिकाणी होईल आणि 133 विद्यार्थ्यांपैकी एक 5-10 लोकांना आपण या ठिकाणी प्राथमिक आपण साहित्य वाटप करतो आणि 2-2 मिनटं म्हणजे थोडक्यात शुभेच्छा देखील हे सर्व नेते मंडळी देणार आहेत मी या ठिकाणी मंचावरती येण्यासाठी सन्माननीय आमच्या नेत्या सीमाताई आठवले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं सन्माननीय शिलाताई गांगोडे मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांनी घेऊन यावं तेव्हा विषय सगळ्यांनी वरती येऊ नका या ठिकाणी सन्माननीय लोकनेते गणेश नाईक साहेब सन्माननीय लोकनेते प्राध्यापक जोगेंद्र कवडे सर सन्माननीय नेते राजेंद्र गवई या तिघांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दम्मती बुद्धविहार विपश्यना केंद्र आहे या बॅनरच्या पाठीमागं आणि ही जागा दादा अशी होती की या जागेकडे कोण डुंकून बघत नव्हतं रोज 50 साप या ठिकाणी असायचे आणि त्यामुळे कुणी ही जागा या ठिकाणी काहीतरी करावं असं कोणाला वाटत नव्हतं शेजारी बाजूलाच विठ्ठल मंदिर आहे खरं म्हणजे आम्ही बुद्ध आणि विठ्ठल हे आम्ही एकच मानतो आणि अशा एका चांगल्या परिसरामध्ये हे आज एवढी मोठी जागा निर्माण झालेली आहे टाकाऊ जागा जिच्याकडे लक्ष नव्हतं अशा जागेला गेल्या 12-13 वर्षापासून ह्या जागेला आपण वाढवलं व्यवस्थित केलं आणि आज पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा सोहळा आम्हाला करण्याचं या ठिकाणी भाग्य लागलं यामध्ये आमचा मुलगा म्हणून आहे पण ॲडव्होकेट यशपाल ओळ याचं 90% श्रेय आहे यशपालचं
आणि मी दादांच्यावर गेले अनेक वर्ष काम करतो, कवडे सरांच्यावर अनेक वर्ष काम करतो. या ठिकाणी निकायसाहेब देखील खाली बसलेले आहेत. आमच्या महिला अध्यक्षा शिलाताई बोधरे आहेत, आमच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा जाधवताई आहेत, शिलाताई गांगोडे यांचे मिस्टर आणि चळवळीतले आमचे उपाध्यक्ष अनिल गांगोडे साहेब या ठिकाणी आहेत. दादांच्यावर अशोक पाटील नगरसेवक आलेत, मंत्री आहेत, अनेक लोक या ठिकाणी आहेत. सगळ्यांचे नाव घेत असाल म्हणजे घेतली तर वेळ होईल, म्हणून मी अधिक वेळ आपला न घेता या कार्यक्रमाला विधायक स्वरूप यावं. या ठिकाणी जयंतीच्या निमित्त आम्ही नाच गाणं करतो, विविध स्पर्धा ठेवतो, स्टेजचे कार्यक्रम करतो. परंतु यावरच आम्ही ठरवलं की विधायक काहीतरी करावं. नाव जयंतीचं सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. त्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये सगळेच अगदी त्यामध्ये कामाला वाहून घेतलेलं आहे. परंतु आंबेडकरी समाजातील काही लोकांना आपण या ठिकाणी बोलावून या मोसमामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष, शिवजयंतीच्या जयंतीचा जल्लोष आपण एकत्रित करावा. आणि या समयी लोकांसाठी खरं म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये कधीच ॲम्ब्युलन्स दादा आम्ही काही घेतली नव्हती, आमची थोडी ताकदी नव्हती, पण आज ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे. आणि 133व्या जयंतीच्या निमित्ताने 133 विद्यार्थ्यांना याठी आपण शालेय वस्तूंची वाटप या ठिकाणी करणार आहोत. तर या कार्यक्रमाला आपण सुरुवात करताना या ठिकाणी अभिमान जगताप हे खरं म्हणजे तुर्भेश्वर ते राहतात, पण आमची शांतिदूत प्रतिष्ठान आहे. शांतिदूत प्रतिष्ठानचे संचलित हे बुद्धविहार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष हे अभिमान जगताप आहेत. त्यांना विनंती करतो की या ठिकाणी दादा यांचं स्वागत या ठिकाणी करावं. ते शांती मॅडम यशपाल तुझे ना मी या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सीतारामजी ओळ साहेब आणि शांतिदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय अभिमान जगताप हे दोघं मिळून या ठिकाणी दादांचं नाईक साहेबांचं या ठिकाणी सत्कार करत आहेत. यानंतर आपल्या रिवण पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई रामदास आठवले मॅडम यांचा देखील सत्कार सन्माननीय सीतारामजी ओळ साहेब आणि अभिमान. या ठिकाणी मी मंदाकिनी ओळ, शिलाताई बोधडे आणि शशिकलाताई जाधव यांना विनंती करतो आपण देखील यावं आणि मॅडमचा या ठिकाणी सत्कार करावा. या ठिकाणी सन्माननीय सीमाताई आठवले मॅडम यांचा सत्कार होत आहे. यानंतर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक नेते सन्माननीय जोगेंद्र कवाडे सर यांचं स्वागत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रिवण पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय सीतारामजी ओळ साहेब यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. यानंतर आपल्या रिवण पक्षाचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई सर यांचं देखील स्वागत सन्माननीय सीतारामजी ओळ साहेब त्याचप्रमाणे अभिमान जगताप यांना विनंती करतो आपण दोघांनी या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार करायचा आहे.
तसेच रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या शीलाताई गांगुर्डे मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी उषाताई यांना विनंती आहे. उषाताई कांबळे आणि लक्ष्मी कांबळे यांना विनंती करतो की आपण दोघींनी त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर गवळी पक्षाचे मुंबई अध्यक्ष आनंद खराब साहेब यांचा देखील सत्कार अभिमान जगताप आबा यांना विनंती करतो की आपण खराब साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी खराब साहेबांचा सत्कार होत आहे. आता या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रमुख अतिथी आपल्याला थोडक्यामध्ये शुभेच्छा देतील. बराच वेळही झालेला आहे, तर मी या ठिकाणी गवळी साहेबांचे चिरंजीव उद्घाटन करतो. नंतर मी काय म्हणतो, आपण पहिलं उद्घाटन करूया. हां नाही एक तुम्ही थांबताय ना. हां तुम्ही तुम्ही तर या ठिकाणी चालेल. तर या ठिकाणी सन्माननीय गणेशताई साहेब हे शुभेच्छा येतील. त्यानंतर इथून कोल्हेबे विद्यापीठाचं जे प्रदर्शन आहे तिथून ॲम्ब्युलन्स या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. मॅडम आपण थांबायचं. आणि सीमाताई आठवले मॅडम, गवळी साहेब आणि कवडे सर या तिघांनाही नेत्यांना माझी विनंती आहे, एक 5-10 मिनिट आपण थांबं. दादांना पुढं जायचं असल्यामुळं ते लवकर जात आहेत, ते शुभेच्छा देतील. जय भीम. शांतीदूत प्रतिष्ठान संचलित धम्मदीप बुद्ध विहार आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती महोत्सव 2024 या प्रसंगी उपस्थित नेते प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे, माननीय सभागवती सीमाताई आठवले, डॉक्टर राजेंद्रजी गवळे, माननीय शिलाताई गांगुर्डे, सन्माननीय आनंदजी खरात, समाजसेवक राजेशजी शिंदे, समाजसेवक अशोक पाटील, समाजसेवक प्रकाश मंत्री, समाजसेवक अनिल नक्ते, समाजसेवक चारुदत्त ठाणबीर आणि ज्यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे ते RPIचे नेते सिद्धरामजी ओहोल, ॲडव्होकेट यशपाल ओहोल, अभिमान जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे ज्यावेळेला मी सामाजिक जीवनात आलो त्यावेळेला दलित पॅंथरची चळवळ फार जोमात होती. किंबहुना दलित पॅंथरचा स्तंभ त्याचं उद्घाटन करायला मी बऱ्याच ठिकाणी गेलो. दिवाना का लक्षात बरं तेच म्हणजे त्यावेळेला ही साधारण घटना 74-75ची असेल, त्याच्यापेक्षा अगोदर 70ची. अतिशय गुन्ह्या गोविंदानं या नवी मुंबईमध्ये सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाचे लोक राहतात, त्यामध्ये कसलीही दरी नाही. सुदैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेल्या सर्व नेत्यांबरोबर काही क्षण भेटण्याचा, चर्चा करण्याचा योग मला आला. तर रामदासजी आठवले आमचे स्नेहीच आहेत. या ठिकाणी
जोगेंद्र कवाडे साहेब विधान परिषद आणि त्यावेळेला मी मंत्री असताना वारंवार विविध प्रश्नांकरता मी बोललेलो आहे. रासू गवई साहेब ज्या वेळेला त्रिवेंद्रमला ज्यावेळेला गव्हर्नर होते त्याला इथल्या नवी मुंबईतल्या केरळच्या लोकांनी मला आग्रह धरला आम्हाला गव्हर्नरलाच भेटायचं. मी गवई साहेबांनी फोन मारला. गवई साहेबांनी तिथल्या जवळ 101 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम तिथं राजभवनला ठेवला होता. राजेंद्र गवई आमचे मित्रच आहेत. एकूणच या राष्ट्राच्या एकतेकरता या राष्ट्राच्या अखंडतेकरता आंबेडकरी समाज हा तन मन धनाने उतरलेला. का कोण जाणे कोणाला धर्माच्या जातीच्या भिंती घालायची इच्छा होते त्याच्यातून समज गैरसमज होतात. माणूस माणसाला दुरावतो. परंतु जी चांगली लोक असतात ती निश्चितपणे वाईटाला बाजूला सारून चांगल्याला एकत्र करण्याचं काम करत असतात. त्याच्यामध्ये सिद्धरामजी ओवल यांचं स्थान मोठं आहे. आज ज्या धारणेतून ही कार्डियक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये सादर होत आहे, विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे आणि हे करताना विनम्रपणे त्या गोष्टी केल्या जातात. ॲडव्होकेट यशपाल ओव्हल हा उभरता कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याचा सर्वसामान्य समाजसेवेचा कार्यकर्ता होतो, कार्यकर्त्याचा नेता होतो. नेत्यातून भविष्यकाळचं नेतृत्व घडत असतं. नेतृत्व करणे कोणाची मिरासदारी नाही, कुठल्या धर्माची मिरासदारी नाही, कुठल्या खानदानाची मिरासदारी. ज्याच्याकडे चांगले विचार आहेत, जो समाजाच्या अंतरंगामध्ये स्थान त्या ठिकाणी निर्माण करतो तो आपोआपच नेता होतो. प्रश्न असा आहे की खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले ते देशाच्या अखंडतेला देशाच्या समतेला ललांबूत ठरणारे आहेत. खरं म्हणजे ज्या वेळेला सगळे एकत्र आंबेडकरी विचाराचे नेते एकत्र होते त्याला माझ्यासारखा त्या सर्व विचारसरणीवर प्रेम करणारा मी फार आनंदी असायचो. एकूणच दिशा बदलल्या, प्रवाह निरनिराळे झाले. ते प्रवाह काय म्हणजे खंडित झालेले नाहीत, पवित्रच राहिले. परंतु जो युनायटेड फोर्स जो असतो, एकत्र शक्ती असते, ती खरी अभावानं त्या ठिकाणी मिळते. एकेकाली एकत्र सगळे होते. रामदासजी आठवले, रासू गवईजी, आपले आंबेडकर, प्रकाशजी आंबेडकर हे सगळे खासदार झाले होते ना 98ला. आणि त्यावेळेला दलित चळवळीतील लोक ही लोकप्रतिनिधित्व करत होते. या गोष्टीचा माझ्यासारख्याला कायमचा आनंद राहिलेला आहे. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम अतिशय पवित्र आहे, अतिशय विचारधारा चांगल्याकडे नेण्याची असल्या कारणानं सिद्धरामजी ओव्हल आणि यशपाल ओव्हल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भविष्यकालामध्ये या नवी मुंबईच कशाला, ठाणे जिल्हा कशाला, महाराष्ट्राच्या स्तरावर तुम्ही तुमचं विचाराचं आणि समाज जीवनाचं कार्य अधोरेखित करा. त्याकरता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सदिच्छा कायम राहतील अशी सद्भावना व्यक्त करतो. आणि काही लग्नाला जायचं असल्या कारणानं मी आपल्या सर्वांची परवानगी घेतो. सीमाताई, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, मौलाना कलाम आझाद यांच्या विचारांना अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाला खास उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय महिला नेता सौभाग्यवती सीमाताई आठवले, माझ्या समवेत आलेले मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय आनंद खरात साहेब,
शिलाताई गांगुर्डेजी, गांगुर्डे साहेब, बोधळे मॅडम, सिद्धरामजी ओवड, ॲडव्होकेट यशपाल ओवड, जगताप आणि सर्व उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, यशपालने ठरवलं होतं की बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांची जयंती ही संयुक्त जयंती करायची. सीमाताई येणार त्यांनी सांगितलं, सर येणार हे सांगितलं, आणि गांगुर्डे साहेब येणार हे सांगितलं. गांगुर्डे साहेब तुमच्यावरती यशपालचं जास्त प्रेम आहे म्हणून मी अमरावतीवरून खास आलो यशपाल तुझ्यासाठी. आमचा एक पाय तिकडे असतो, एक पाय इकडे असतो. हेड ऑफिस इकडे आहे मुंबईमध्ये. म्हणजे आता एबी फॉर्म देण्याचं भाग्य मला यावेळेस लाभलं. बरेच लोकांना देऊन टाकलं, म्हणजे घ्या बाबा. त्याच्यामुळे मुंबईला यावं लागतच होतं. काल पंजाबमध्ये उभा करून टाकला. मुंबई अमरावतीला तर माझे कार्यक्षेत्र आहे, दीक्षाभूमी आहे, नागपूर आहे, आणि सगळेच येत असतात. सीमाताई येत असतात, कवाडे साहेब येत असतात. आणि मला फार आनंद वाटतो की जेव्हा जेव्हा यशपालजी, सिद्धरामजी, कवाडे साहेबांचं, सीमाताईचं, रामदासजींचं कौतुक करण्यासारखं वाटतं की जेव्हा जेव्हा सामाजिक कार्यक्रम असतात, मागासवर्गांचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामं असतात, कार्यक्रम असतात, हेवा देवा बाजूला ठेवून दोघेही जण येत असतात. आणि ही काळाची गरज आहे. काही लोकांना आपण म्हणू शकत नाही. तरी परवा मी बोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही होतो विशाल पाटलाच्या प्रचाराला एकाच सभेमध्ये, आदरणीय बाळासाहेब. परंतु आज आमची तिघांची इच्छा आहे की एकत्रित जर झालं तर समाजाचं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण होईल. पण आमच्या तिघांच्या हातात काही नाही आहे. सिद्धरामजी सुद्धा दादासाहेबांच्या सोबत काम केलं त्यांनी. दादासाहेब सांगायचे मला सिद्धरामजींच्या बाबतीत, काय तो मोर्चा होता, काय तो मार्च होता, तुर्बेपासून तर मंत्रालयापर्यंत. आज खऱ्या अर्थानं सिद्धरामजींना आनंद वाटेल की आपल्या पावलावरतीच आपला मुलगा पाऊल ठेवत आहे. जे कार्य सिद्धरामजींनी केलं, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचं काम केलं, हेच कार्य यशपाल करत आहे. मगाशी नाईक साहेब बोलून गेले, नेतृत्व काय कोणाचा मालकीचा हक्क नाही आहे. केवळ राजेंद्र गवईलाच ते नेतृत्व करण्याचा अधिकार नाही आहे. नाईक साहेब म्हणाले की नेतृत्व सुरू होऊन जातं, पहिले कार्यकर्ता बनतो, मग नेता बनतो, मग नेतृत्व हातात घेतो. तेव्हा यशपाल तू जर मेहनत केली, उद्याचा नेता बनायला सुद्धा काही हरकत नाही. कारण की तो अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला. आपल्या देशामध्ये राणीच्या पोटामध्ये राजपुत्र जन्मत नाही, तो कर्तृत्वाने पुढे जातो. आणि त्यामुळे कशी आगळी वेगळी जयंती तुम्ही केली. काही लोक नाच गाणं करतात, काही लोक गाण्याचा कार्यक्रम करतात, काही लोक बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा करतात. परंतु आगळा वेगळा कार्यक्रम आज यशपाल तू केला. एक ॲम्ब्युलन्स, कार्डियक ॲम्ब्युलन्स. कारण की मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे याची काय गरज आहे मला माहीत आहे. मुंबईवरून येताना जे सायनमध्ये सोमय्या मेडिकल कॉलेज लागतं, त्या कॉलेजमध्ये मी प्रोफेसर होतो, मेडिकल कॉलेजमध्ये पोरांना शिकवत होतो. तेव्हा या कार्डियक ॲम्ब्युलन्सची काय गरज आहे. एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या परिवारावरती या ॲम्ब्युलन्सला कशी काय मदतीला धावून येऊ शकतं, ह्या डॉक्टर या नात्याने माझ्यापेक्षा दुसरं कोणी जाणू शकत नाही. तेव्हा मी अधिक वेळ घेत नाही. अशा प्रकारचं कार्य यशपाल
सिद्धारामजी यशपालांकडून तुम्हाला अशा प्रकारचं कार्य करून घ्यायचं आहे. यशपाल आणि यशपालच्या टीमला मी सगळ्यांना सदिच्छा व्यक्त करतो आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जो काय हातभार आमच्यातर्फे लागेल तिघांतर्फे आम्ही देऊ. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत. शिवाजी महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई सर्वांना अभिवादन करते. आजच्या या भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते. बोला जय भीम. काय बरं वाटतंय ना. आज खरंच ओवाळदादांचं खूप कौतुक करावं असं वाटतं की दरवर्षाप्रमाणे ते दरवर्षी जयंती घेत असतात. आणि आजचा त्यांचा जो दिनभरचा कार्यक्रम होता आरोग्य शिबिर, आणि आज ते ॲम्ब्युलन्स आणि मुलांचं शैक्षणिक जे लहान मुलांना वाटप आहे शिक्षणाचं, वह्या पुस्तकं वगैरे, तर बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की शिका, संघर्ष करा. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे शिक्षण घ्या. शिक्षण हे जे कोणी घेईल हे वाघिणीचं दूध आहे, आणि ते जो हे वाघिणीचं दूध घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज बाबासाहेबांमुळे आपण ताठ मानेने इथं उभा आहोत. इथं बसलेले सर्वजण, सीमाताई आठवले, गवई सर, कवाडे सर आणि ओवाळदादा, गांगुर्डीजी सर्व मान्यवर आहेत. आज आपण इथं बसलेलो आहोत ते फक्त बाबासाहेबांच्या कृपेमुळेच आपण इथं बसलेलो आहोत. घेतो तो घास, खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा फक्त बाबासाहेबांमुळेच घेतो आहोत आपण. आज आपल्याला पाणी पिण्याची सुद्धा मुभा नव्हती. पाणीसुद्धा आपल्याला संघर्षाने मिळालेलं आहे. त्यासाठी सुद्धा बाबासाहेबांना संघर्ष करावा लागत आहे. येणारं जे वेळ आहे ही पण खूप संघर्षाची आहे. प्रत्येकाने गाफील राहू नये. जसं आता निवडणुकीचे वातावरण चाललेलं आहे, सर्वांनी एक मनामध्ये एक जिद्द ठेवा की आपला माणूस, जसं आता सरांनी सांगितलं का आपण सर्वजण एकत्र होऊ. ज्यावेळेस हा सुवर्ण सकाळ कधी उगवेल लवकरात लवकर उगवली पाहिजे, आणि नक्कीच आपले खासदार, आमदार, मंत्री झाले पाहिजे. कारण की बाबासाहेब सांगायचे की समाजामध्ये जर सुधारणा करायची असेल तर हे सत्ता ही खूप आवश्यक आहे. सत्तेशिवाय समाजामध्ये सुधारणा करू शकत नाही आपण. परिवर्तन जर करायचं असेल तर सत्ता ही महत्त्वाची आहे. म्हणून जास्त वेळ बोलत आणि सगळ्यांना ऐकायचं आहे तुम्हाला, एवढंच बोलते. तलवार एक धारी होती तर भीम दुधारी होता. तलवार एक धारी होती तर भीम दुधारी होता. एकटाच भीम माझ्या लाखोंना भारी होता. अरे त्या काळातील पुढाऱ्यांना बाबांचा धाक होता, कारण भीमराव माझा बापांचा बाप होता. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. जय भीम, जय भारत. मुख्यमंत्री रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येणार होते, परंतु या निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना या ठिकाणी येता आलं नाही. परंतु रामदास आठवले आणि नवी मुंबईचं नातं अतिशय घट्ट आहे. नवी मुंबईतल्या पॅन्थरपासून ते आत्तापर्यंत रामदास आठवले या व्यक्तीवरती आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून आठवले साहेबांनी सीमाताईंना फोन केला आणि सांगितलं की मी नसेन तर तुम्ही त्या कार्यक्रमाला जा. आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांच्याही मनामध्ये होतं, त्यामुळे संयुक्त एक मानसिक भावना ही या ठिकाणी यायची होती. ती या ठिकाणी सीमाताई आठवले आलेत. मी त्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. सीमाताईंसाठी टाळ्या वाजवा. महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना मी अभिवादन करते. आज नवी मुंबई येथे शांतीदूत संचालित धम्मदीप बुद्धविहार यांनी आयोजक केलेला हा कार्यक्रम जो बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आणि शिवाजी महाराज जयंतीचा याचा औचित्य साधून इथे जे कार्डियक ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन माझ्या हस्ते, नंतर गणेशजी नाईक, प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर, राजेंद्रजी गवई, शिलाताई गांगुडे, अनिलभाई गांगुडे यांच्या आमच्या सर्वांच्या हाताने कार्डियक ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. खरं म्हणजे सिद्धराम ओवाळजी साहेबांची डेट घ्यायला पार्टी ऑफिसला आले होते. आणि आता तुम्हाला माहीतच आहे निवडणुकी चाललेल्या आहेत आणि यावेळेला एक वेगळ्या पद्धतीने निवडणुका होत आहेत. 5 फेजमध्ये निवडणुका होत आहेत आणि साहेबांना पूर्ण देशभर फिरायचं होतं. आपल्या आता महाराष्ट्राचे साहेब आज काल महाराष्ट्रामध्ये होते
आज नखरवणं आहेत. खरं म्हणजे ही तारीख 5 तारीख होती आणि 5 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांचा इथे काहीतरी कार्यक्रम होता सभेचा, त्यामुळे 12 तारखेला कार्यक्रम आहे असं सांगण्यात आलं. कार्यक्रम पुढं जरी ढकलण्यात आला तरी चांगल्या पद्धतीने आपण साजरी करत आहोत. बाबासाहेबांची जयंती म्हटलं, बाबासाहेबांचं नाव म्हटलं तर सर्व आंबेडकर चळवळीतील लोक हे एकमेकांचे हेवे दावे हे विसरतात आणि एका मंचकावर कसे येतात ह्याचं उदाहरण आज आपण पाहत आहात. खरं म्हणजे खरोखरच मला अभिमान वाटतो की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराशी आणि विचार घेऊन चाललेलो आहोत. आठवले साहेबांचा पक्ष हा बाबासाहेबांच्या विचारधारा घेऊन चाललेला आहे. आपण असेच बाबासाहेबांचे विचार आपल्या अंगाशी बाळगूया. आपण बाबासाहेबांनी जी संविधानामध्ये समता एकता बंधुता दिले त्याप्रमाणे राहूया आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सीताराम ओवाळजी आणि यशपाल ओवाळजींनी ही जयंती साजरी केली आहे. त्यांना मी शुभेच्छा देते, सर्व लोकांना शुभेच्छा देते. आमच्या महिला आघाडीच्या इथल्या अध्यक्षा शशिकलाताई बोदळे, शशिकलाताई जाधव आणि सीतारामजी ओवाळ यांच्या पत्नी देखील माझं स्वागत करायला आल्या होत्या. इथल्या सर्वच महिला कार्यकर्त्या यांना सर्वांना मी शुभेच्छा देते. त्यांनी माझं चांगलं पद्धतीने स्वागत केलं. पुन्हा अशीच जर जयंती साजरी केली आणि बोलवलं तर मी नक्कीच येईन. पुढच्या वेळेला साहेब असतील तर साहेब येतील. आपण असेच लोकांच्या उपयोगाला येणारे लोकाभिमुख जे उपयोगात येणारे सामाजिक उपक्रम राबवला आज तसंच आपण राबवूया. आज आपण इथे शालेय शिक्षणाचं वस्तूचं वाटप देखील करणार आहात. 133वी जयंती तर 133 मुलांना देणार आहात. 4-5 मुलांना आमच्या हस्ते देणार आहात. उशीर झालेला आहे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. तारों की कहानी, रात की कहानी तारों ने लिखी, फूलों की कहानी वसंता ने लिखी. हम किसी के गुलाम नहीं, क्योंकि आमच्या आयुष्याची कहाणी ही बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. बाबासाहेबांनी लिहिली आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या जन्मोत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद मॅडम. यांच्या मनात जरी एकत्र यायचं असलं तर अनेक कारणं असतात, त्याला एकत्र येऊ देत नाही. आपले लोक असे, आपले कार्यकर्ते देखील नाही साहेब असं करू नका नाही वगैरे वगैरे जास्त खोला जात नाही. परंतु सीमाताईंनी एक चांगलं स्मरण दिलं की खरोखर एकत्रित जर सगळा समाज, एकत्रित सगळे नेते आले तर खरं म्हणजे पर्याय नाही. आजची परिस्थिती आपण पाहिलं की नेत्याशिवाय आपली परिस्थिती कशी झालेली आपण पाहिलं. मी माझं नाव घेत नाही, ज्याच्यावर भरोसा आहे ते देखील कुठं चालले ते काय कळत नाही. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ कुठे भटकत चालली की काय, आणि मग अशा अवस्थेत आम्हाला नेता आहे की नाही अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर त्याची मी विवेचना करतो, मी काळजी करतो काय होईल समाजाचं. तर या ठिकाणी गवळी समर्थ काय काळजी करू नका, परंतु समाजामध्ये हे चित्र कायमस्वरूपी बघायला भेटलं त्याचा आनंद होईल. आणि म्हणून या ठिकाणी एकतेचं चित्र निर्माण व्हावं यामुळं एक छोटासा हा कार्यक्रम बोलावून प्राध्यापक कवाडे सरांना, सीमाताई आठवले यांना आणि राजेंद्र गवळी साहेबांना या ठिकाणी आपण बोलावलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते तिघेही या ठिकाणी आले त्याबद्दल पुनश्च या तिघाही नेत्यांचं आपण टाळ्याच्या स्वागतामध्ये स्वागत करूया. आणि यानंतर प्राध्यापक कवाडे सर या ठिकाणी शुभेच्छा देतील. महाकारुणिक भगवान तथागत, आपले परमदैवत, आपले मुक्तिदाते, भारताचे भाग्यविधाते, राष्ट्रनिर्माते, विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. शांतिदूत प्रतिष्ठान संचालित धम्मदीप बुद्ध विहार ने आयोजित केलेल्या शिवराय आणि भीमराय यांच्या संयुक्त जयंती समारंभाला उपस्थित ज्यांच्या हस्ते कार्डियक ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालं ते आमच्या भगिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आयुष्यमती सीमाताई रामदासजी आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महामंत्री आणि पवित्र दीक्षाभूमीच्या स्मारक समितीचे महासचिव डॉक्टर राजेंद्रजी गवई,
मंचावर विराजमान रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या शीलाताई गांगुर्डे, शशिकलाताई जाधव, शीलाताई बोदडे, मंदाकिनीताई ओहोळ, नंदाताई गायकवाड, उषाताई कांबळे, आमचे मित्र अनिल गांगुर्डे, कविताताई भंडारे, अभिमानजी जगताप, मुंबईचे RPIचे अध्यक्ष आनंदजी खरात, उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजाननजी दांडगे, अमर जाधव, मुंबईचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आनंद कडाळे, दिलीप कापसे, गौतम कोकाटे, आमचे ज्येष्ठ नेते सिद्धरामजी ओहोळ आणि भविष्यामध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची तयारी करत असलेले ॲडव्होकेट यशपालजी ओहोळ, त्यांचे सर्व सहकारी आणि समारंभामध्ये उपस्थित माता भगिनींनो, बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, या शांतिदूत प्रतिष्ठानद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. पण हे सर्व करत असताना इथे अनेक गोष्टीची चर्चा झाली. पुन्हा जिथे आम्ही एकत्र येतो तिथे पुन्हा एकेची चर्चा होतेच, काही गरज नाही एके चर्चा करायची. सिद्धरामजी, जे काम आहे आपल्याकडे प्रामाणिकपणे करत राहायचं. आता यशपाल आणि सर्व त्यांच्या सहकार्याने बघा एवढी मोठी कार्डियक ॲम्ब्युलन्स निर्माण केली. उपचाराविना कोणी दगावू नये हा विचार मनात घेऊन अशा प्रकारचं ॲम्ब्युलन्स त्यांनी उभी केली आणि सीमाताईंच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. लोकनेते माजी मंत्री नाईक साहेब या ठिकाणी आले, शुभेच्छा देऊन गेलेत. पण आजच्या ह्या प्रसंगी एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवाशिवाचं नातं होतं. तुम्हाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. सत्याग्रहाला प्रारंभ करण्यापूर्वी बाबाचा रायगडावर गेले, छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू केला. 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीची होळी 14 तळ्याच्या काठावर केली. कशाकरता केली? ज्या मनुस्मृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यास विरोध झाला, अपमान करण्यात आला, शिवबांच्या चरणाला हात लावून बाबासाहेब सांगितलं, शिवबा, ज्या मनुस्मृतीमुळे राज्याभिषेकाला तुझा विरोध करण्यात आला त्याचा अपमान, त्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या मनुस्मृतीमुळे अपमान झाला त्या मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कोट्यावधी लोकांना जातीच्या नावाखाली गुलाम, या देशातील महिलांना गुलाम, या देशाची माणुसकी, या देशाची समता, बंधुत्व, सामाजिक न्याय हे सर्व या देशाच्या मातीमध्ये दफन केलेलं, ज्या मनुस्मृतीने दफन केलं, ब्राह्मणशाही दफन केलं, त्या ब्राह्मणशाहीच्या थडग्यावर संविधानाचं समतेचं स्मारक उभारलं बाबासाहेबांनी. संविधानाचं समतेचं स्मारक. आणि या देशातील 140 कोटी लोकांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय याची दीक्षा बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिली. इथे येण्यापूर्वी सीमाताई, आपला महानिवडणुकीचा मोसम आहे, जिकडे तिकडे नगारे वाजत आहेत. मतदानाच्या संदर्भात मी येण्यापूर्वी भीमनगरला गेलो होतो. आपल्या विभागाचे उमेदवार एकनाथजी शिंदे यांचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केजी यांच्या रॅलीमध्ये मी गेलो होतो. त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी आलो. ही सर्व सांगण्याचं कारण असं की शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना काय पाहिजे होतं? शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपादक नव्हते, रयतेचे राजे होते. सम्राट अशोकाचं वारसदार
खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज होते. राजे तर अनेक झाले आपल्या देशामध्ये, पायलीचे 15 राजे झालेत, पण रयतेला, समाजाला, जनतेला लेकराप्रमाणे वागणूक देणारा एकच राजा महाराष्ट्रात झाला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्याला रयतेचा राजा म्हणतात. कुळवाडी भूषण, ज्योतिबांनी त्यांना कुळवाडी भूषण म्हटलं नाही, रयतेचा राजा. आणि ही बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र, यांचा हा देश आहे. या देशामध्ये सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं, ताठमानेने जगण्याचा अधिकार मिळावा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न आहे. एक गाणं मी ऐकलं, कोकण भूमीचे 2च राजे, एक रायगडावर, एक चौदार तळ्यावर. हे गाणं आपण ऐकलं असेल. आणि काल परवा सिद्धरामजी एक आणखी सुंदर गाणं मी ऐकलं. ते गाणं ऐकून माझ्या शरीरावर रोमांच उभे झालेत. कोणतं गाणं होतं ते? इतकं दिलं आम्हा बाबा, इतकं दिलं आम्हा, हे कधी सरावं, इतकं दिलं आम्हा, हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. देवांचा देव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संकटाच्या समयी 33 कोटी धावून येत नाही. हजारो वर्षाची संकट आपण झेलली, अनेक अडचणी सहन केल्यात, अनेक जुलूम सहन केले, अनेक अत्याचार सहन केले. पण या संकटाच्या समयी ज्या इतर अनेक प्रकारच्या देवी देवतांची पूजा आपण केली, एकही देव तुमच्या मदतीला धावला नाही. पण 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब देशात जन्माला आले आणि ते आपल्या सुटकेसाठी, आपल्या मुक्तीसाठी धावून गेले. एवढंच नाही तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा देऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून टाकलं. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं याचं मोठं कार्य आहे. म्हणून आजच्या ह्या प्रसंगी आपण सर्वांनी एकच्या ताईंनी, आमच्या शीलाताईंनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण रूपी वाघिणीचं दूध जो पितो तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहत. तुमची लेकरं शेळ्या मेंढ्यासारखी जगू नये असं जर वाटत असेल तर शिक्षण रूपी वाघिणीचं दूध मात्र आपल्या लेकरांना पाजलंच पाहिजे. गरिबी असो की काय असो. गाडगे बाबा म्हणतात, वाटा एका हातावर भाकर घ्या, दुसऱ्या हातावर चटणी घ्या. 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि दुसऱ्या 1 रुपयाची पुस्तक घ्या, पण तुमच्या लेकरांना शिकवा, हे संत गाडगे बाबांनी सांगितलं. आणि गाडगे बाबा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे भक्त होते. आणि जेव्हा बाबासाहेबांचा महानिर्वाण झाला तेव्हा ढसाढसा त्याचे गाडगे बाबाचे 4 लेकरं मेले तर नाही रडला तो माणूस. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झालं तर ढसढसा रडला गाडगे बाबा. स्वतःचे लेकरं मेले तर रडला नाही गाडगे बाबा. परंतु बाबासाहेब जेव्हा महानिर्वाण झालं तेव्हा मात्र लहान लेकरासारखा ढसढसा रडला संत गाडगे बाबा. ही जी भूमिका आहे हे आपण समजून घेतली पाहिजे. आज देशामध्ये जे काही चालले आहे, कोण म्हणते, कोणी म्हणते संविधान बदलवणार आहेत, कोणी म्हणते अमुक बदलणार, तमुक बदलवणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राजेंद्रजी आपणही होतात त्या ठिकाणी, आठवलेजी होते, बाळासाहेब आंबेडकर होते, आम्ही सर्व त्या ठिकाणी. कुठे? चैत्यभूमीच्या बाजूला इंदू मिलची 12.5 एकर जागा आहे. आंबेडकरी जनतेने अनेकदा संघर्ष केला, ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळाली पाहिजे. शेवटी केंद्र सरकारने 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय स्मारक, जागतिक तीर्थ स्मारक उभारण्यासाठी ती जागा दिली, 12.5 एकर जागा. आणि त्याचा सीमाताई त्याचं भूमिपूजन झालं. आणि त्या भूमिपूजनासाठी इंदू मिलच्या जागेचं भूमिपूजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. इंदू मिलच्या जागेचं भूमिपूजन करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आले होते. कुदळ मारे आम्ही सर्व होतो, सर्व नेते होते, मंत्री होते, सर्व होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री सर्वच होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी कुदळ मारली, भूमिपूजन केलं आणि नंतर जाहीर सभा झाली. 1.5-2 लाख लोक त्या सभेला होते. त्या सभेमध्ये
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काय म्हणतात माहीत आहे? नरेंद्र मोदी साहब म्हणतात कि अगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इस देश का संविधान नहीं लिखा होता तो मेरे जैसा चाय बेचने वाला आदमी देश का कभी प्रधानमंत्री बन नहीं सकता था. अशा प्रकारे या देशाचा प्रधानमंत्री होता. बाबा देश का संविधान लिखकर तूने ऐसा कमाल कर डाला, एक चाय बेचने वाले को देश का प्रधानमंत्री बनाना, ये कमाल, हा चमत्कार कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा आहे. देशातील कोणतीही शक्ती, कोणतीही व्यक्ती, कोणताही पक्ष, कोणताही नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला हटवण्याची हिंमत करू शकणार, लक्षात ठेवा. आणि कोणी हटवलं, या देशातील 140 कोटी जनता राज्यघटना हटवण्यासाठी जे हात पुढे येतील ते हात कलम केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करावा वाटतो. त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. संविधान बदलवण्याची भाषा यापुढे हा देश कधी खपवून घेणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज देशामध्ये जे निवडणुका जे सुरू आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मला सांगावं असं वाटतं. शेवटी मतदान सर्वांना करावंच लागते, मोठा अधिकार दिला. आमच्या राजेंद्रांनी सांगितलं ना, पूर्वीच्या जमान्यात राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा. आधी राजेशाही होती ना, इकडे राजा तिकडे राजा, चोहीकडे राजेच राजे होते. पूर्वीच्या जमान्यात राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा. पण या देशाचं संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा चमत्कार, राणीच्या पोटातून नाही तर मतदानाच्या पेटीतून या देशाचा राजा पैदा करण्याचा अधिकार जमिनीवर बसलेल्या माणसाला देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ही साधी गोष्ट, हा मोठा अधिकार. कोणाला राजा बनवायचा ना कोणाला मातीमध्ये घालायचा, हा अधिकार मतदानाच्या रूपानं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिल्याचे, याचं महत्त्व, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, आम्ही जयंती साजरी करतो, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, क्रीडा होतात, स्पर्धा होतात, सर्व काही होतं, सर्व करा. जयंतीच्या दिवशी आनंद उत्सव साजरा करा, हा जन्मोत्सव. मला एक गोष्ट फार आवडली सिद्धरामजी, यशपालजी, की तुम्ही नुसतं जयंती नाही म्हणाला, त्याला शिवराय आणि भीमरायाचा जन्मोत्सव म्हणाला. आमच्या देशामध्ये देवादिकांचे जन्मोत्सव साजरे केले जातात. ईश्वरांचे, देवाचे जन्मोत्सव साजरे करतात. राम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव, श्रीकृष्ण जन्मोत्सव, देवादिकाचे जन्मोत्सव साजरे केले जातात. पण जगाच्या पाठीवर दोनच महापुरुष आहेत, शिवराय आणि भीमराय, ज्यांचा जन्मोत्सव या देशामध्ये साजरा केला जातो. जन्मोत्सव साजरा होतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा. अशा शिवाजी महाराजांचा आदर्श, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार उराशी घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. शेवटी समाज आहे, समाज हा नदीच्या प्रवाहासारखा असतो, वाहत असतो. नेते येतात आणि जातात, पण प्रवाह सरकत असतो पुढे, कोणी थांबवू शकत नाही. आंबेडकरी समाजाचा प्रवाह एखाद्या समुद्रासारखा, नदीसारखा आहे. नेते येतील आणि जातील, पण हा आंबेडकरी समाजाचा, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाज, गोरगरीब समाज, आणला गाणला समाजाचा हा जो प्रवाह आहे, हा समाजाचा एकजुटीचा प्रवाह वाहत राहत असतो. नेते येतात आणि जातात, त्याची काळजी करायचं कारण नाही. आज नाही उद्या आले तर ठीक नाही, याचा काही फरक नाही पडत. काही फरक पडला का आपल्याला? आम्ही मंत्री होण्याचे स्वप्न बघतात, आमदार, खासदार, मंत्री होतील ना, काही काळजी करायचं कारण नाही. पण बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे आमच्या महिलांना केवढा अधिकार मिळाला, पण या देशातील महिलांना देखील ठाऊक नाही की बाबासाहेबांचे त्यांच्यावर किती उपकार आहेत. प्रतिभाताई पाटील आपल्या देशाच्या प्रधानमंत्री झाल्यात, कधी कल्पना करू शकतो आपण? चूल आणि मूल या पलीकडे महिलांचं दुसरं कोणतं काम नाही. बच्चे पैदा करण्याची मशीन म्हणजे महिलांकडे पाहिलं जात होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि देशातील महिलांना देखील पुरुषाच्या बरोबरीचा अधिकार दिला. आणि म्हणून प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती झाल्यात. इंदिराजी देशाच्या प्रधानमंत्री झाल्यात का? कुणामुळे झाल्यात? आमच्या द्रौपदी मुर्मू मॅडम या आज देशाच्या, आमच्या आदिवासी समाजाच्या भगिनी आज देशाच्या राष्ट्रपती झाल्यात. हा सर्व चमत्कार जर कोणी केला असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने केल्याची जाणीव आमच्या महिलांनी ठेवली पाहिजे. खरं पाहिजे देशातील महिलांनी बाबासाहेबांची पूजा केली पाहिजे. घरोघरी महिलांनी आपल्या घरी बाबासाहेबांचा फोटो लावला पाहिजे. काही बरोबर आहे की पण कोण वाटतं? या देशातील महिला
पण जेवढे उपकार बाबासाहेबांनी केले, दलितांवर तर केलेच, अस्पृश्यांवर केलेच, मुक्त करून टाकलं गुलामगिरीतून, अंधश्रद्धेतून, बुवाबाजीतून मुक्त करून टाकलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या सोबत या देशातील महिलांना देखील मुक्त करून टाकलं संविधानाच्या माध्यमातून. याची जाणीव देशातील महिलांनी ठेवली पाहिजे. आजच्या प्रसंगी खऱ्या अर्थानं केवळ हा सांस्कृतिक समारंभ आणि या जन्मोत्सवाच्या, शिवराय आणि भीमरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी यशपाल ओहळ, सिद्धरामजी ओहळ त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो की केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, केवळ सभेचा कार्यक्रम नाही, तर ॲम्ब्युलन्सचं देखील या ठिकाणी आपण अनावरण केलं, लोकार्पण केलं. आणि 133 बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं 133 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचं वाटप देखील आपण करणार आहात. सकाळी आरोग्य शिबिर झालं. 133 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या वस्तू या ठिकाणी ते देणार आहेत. ही अत्यंत हे रचनात्मक कार्य, कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे. अशाच प्रकारची काम, अशाच प्रकारची समाजाची सेवा आपल्या हातून घडत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. अधिक न बोलता जाता जाता एवढंच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला लय उपकार आहे. इतके उपकार बाबासाहेबांचे आहे. हे मगाशी म्हणालो ना, इतकं दिलं आम्हा बाबा, हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, हे सांगताना हे गोष्ट लक्षात ठेवा की बाबासाहेबांचे इतके उपकार आहेत की तुमच्या माझ्यासारख्या देशातील कोट्यावधी लोकांनी आपल्या शरीराचं कातडं काढून त्याचे डोळे बनवून जरी बाबासाहेबांच्या पायात घातले तरी बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड नाही करू शकत. इतके उपकार बाबासाहेबांनी केले. पण भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा देऊन जे स्वाभिमानाचं दान, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा देऊन सोहळ्याला शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख आदरणीय विजय चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यासाठी अभिमान जगताप साहेब हे या ठिकाणी आदरणीय चौगुले साहेबांचं स्वागत करत आहेत. मध्ये फक्त भिंत आहे आणि इथं बुद्धविहार आहे. आणि ते म्हणाले की मी 9च्या आसपासमध्ये येतो, तेही आपल्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यात तरीही ते म्हणजे त्यांना यावंच लागतं का, हे बंधन आहे ना. आणि खरं म्हणजे कवाडे सरांच्या भाषणानंतर आता दुसऱ्यांना भाषण देणं हे उचित नाही, प्रोटोकॉल नाही. परंतु आंबेडकर जयंतीमध्ये, शिवरायांच्या जयंतीमध्ये प्रोटोकॉल बाजूला सोडून आपण सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी आलात. आणि म्हणून मी विजय चौगुले साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण शुभेच्छा द्याव्यात. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2024. आज माझं भाग्य आहे की आज या जयंतीला या ठिकाणी जे उपस्थित आहेत आमच्या अटुल्य वहिनी तिथे स्वतः उपस्थित आहेत. आणि मी कवाडे साहेबांच्या बरोबर व्यासपीठावर, गवई साहेबांवर व्यासपीठावर कधी आलो नव्हतो, पण आज योगायोगाला आपला की आज व्यासपीठावर योगेंद्र कवाडे साहेब आहेत, राजेंद्र गवाई सर आहेत, आमच्या या ठिकाणच्या कार्यकर्त्या शिलाताई गांगुडे, शशिकलाताई जाधव, शिलाताई बोलरे, मंदाकिनी ओहळ, नंदा गायकवाड, उषाताई कांबळे, अभिमान जगताप आणि खास करून ज्यांच्या प्रेमाखातर मी इथं येत असतो आणि आमचं प्रेम फार वेगळं आहे असे माझे मित्र सिद्धरामजी ओहळ साहेब, त्यांचे सुपुत्र यशपालजी, गजानन दांगर, अमर जाधव, आनंद काके, दिलीप कापसे, गौतम कोकाटे, सागर गायकवाड इथं उपस्थित, जगताप इथं उपस्थित, सर्व अनिल गांगुडेजी, मी या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या बंधू आणि भगिनींनो. आता ओहळ साहेबांनी सांगितली ते वहिनी बसल्या तिकडे, कवाडे साहेब आता ते त्यांच्यानंतर तर आम्ही काय बोलूच नाही. खरं वेळेला तर एक शिष्टाचाराने एक प्रोटोकॉल असतोच, पण एक आनंद झाला. ओहळ साहेबांनी सांगितलं
आमच्या बाजूलाच साहेबांची शाळा वगैरे आहे या ठिकाणी. कवाडेसाहेब ऐरोलीमध्ये काम करत असताना सर्व समाजाबरोबर मला काम करायला मिळतं हे माझं फार मोठं भाग्य आहे. राजकारणामध्ये जरी असलो तरी राजकारणापेक्षा जास्त जसं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली त्याचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पद्धतीने माझा फोकस जास्त समाजकारणावर असतो. समाजकारणामध्ये आहे म्हणून समाजाचं काम करतो म्हणून आज आपल्याबरोबर लोक जुडली गेलेले आहेत. आठवले साहेबांचा तर प्रश्नच येत नाही. आठवले साहेबांना मी वारंवार भेटत असतो, फोनवर प्रवीणच्या माध्यमातून बोलत असतो. आणि कधी असं योगायोग आला इकडे कार्यक्रमाला आला का मी आठवणीने मग आठवले साहेबांना मी स्वतः ड्रायव्हिंग करत बाजूला साहेबांना बसवतो, साहेब चला माझ्या घरात. आणि साहेबसुद्धा हो साहेबांना माहिती साहेबसुद्धा येत असतात. आणि आज जर बघायला गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करत असताना आज राजकारणामध्ये काय धुरळा उडवला जातोय हे मी आणि तुम्ही कोणी या ठिकाणी सांगायची गरजच नाही. मी कधी कधी बोलतो हे संविधान हे माझ्या बापाने लिहिलेलं आहे, भीमाने लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे कोणीच बदलू शकत नाही. वरतून स्वर्गातून कोणाचा बाप आला तरी ते बदलू शकत नाही. हे मला सुद्धा अभिमान वाटतं. मी पण वड्या समाजाचा आहे. मला पण माझ्या समाजाला जरी आज काही न्याय मिळते हे संविधानामुळे मिळतो. म्हणून हे काहीतरी कोणीतरी आपलं बाबा हे बदलणार ते बदलणार म्हणून आज राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार प्रसार सुरू आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. माझी विनंती एवढीच राहील, आता उमेदवार शिवसेनेचं आहे, जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर आहे, सिद्धाम मोहोळ साहेब आहेत, इथले सर्व जिल्ह्याची कमिटी आमच्या सर्वांवरती आहे. आठवले साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उमेदवार आता मध्ये रॅलीला आठवले साहेब आले होते. आठवले साहेबांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवार आपला निवडून यायला पाहिजे. म्हणून माझीसुद्धा तुम्हाला सर्वांना विनंती राहील, अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे भडकाभडकी चालू आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला आपला उमेदवार, आपला महायुतीचा उमेदवार, मग त्याच्यामध्ये BJP आले, शिवसेना आले, RP आले, हे मोठे घटक पक्ष आहेत, NCP असे हे 4 मोठे घटक होते. कवाडे साहेबांचा पक्ष आहे, हे सर्व गवळीचं हे सर्व पक्ष आपल्याकडे आपल्या बरोबर आहेत. तर त्यासाठी आपण सर्वांनी काय आगे पिछे न बघता आपला धनुष्यबाण ह्या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून आमच्या उमेदवाराला मदत करा. मी एवढंच या ठिकाणी सांगतोय. कवाडे साहेबांना मी आभार मानतो की कवाडे साहेब तुम्ही आलात, एका रॅलीलासुद्धा तुम्ही जाऊन आलात, रॅलीसुद्धा तुम्ही केलीत, एक आनंद वाटला. मला बोलले मी लवकर आलो, मग मी एका ठिकाणी रॅलीला जातो. म्हणजे असे तळागाळातले समाजाचे काम करणारे नेते. आता आठवले साहेबसुद्धा कुठेही कधी काही विचार नाही करत. आता आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की आपला एकाचा मृत्यू झाला होता, आपला चांगला साहेबांचा जवळचा कार्यकर्ता होता. साहेबांनी तिथं बघितलं ना की किती लोक आहेत, काय आपल्या वाशीला बुद्धविहारामध्ये त्याची श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला त्यांनी. म्हणजे साहेब छोट्या छोट्या कार्यकर्त्याला कशी मदत करता येईल ते गेल्यानंतर सुद्धा त्याच्या मिसेसला मला ओवळ साहेबांना माहिती तर ओवळ साहेब नव्हते, मला स्वतः प्रवीणने फोन करून सांगितलं की साहेबांनी सांगितलं त्यांना मदत करायची. त्यांना बोलवून आपण त्यांना मदत करायला मदत केली. गांगुर्डे म्हणजे हे असं आठवले साहेबांचं छोट्या छोट्या कार्यकर्ते, जुन्या कार्यकर्त्यांवर त्यांचं फार लक्ष आहे. आणि म्हणून समाजकारण त्यांच्यासारखी लोक आज मोठी झालेली आहेत आणि समाजामध्ये मोठं आपण व्हायलाच पाहिजे. शेवटी समाजासाठी आपण जन्म घेतला आहे, त्या समाजामध्ये तर समाजासाठी आपल्याला काही करायला पाहिजे. परत एकदा तुम्ही सर्वांनी मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार मानतो. 20 तारीख ही नजरेसमोर ठेवा आणि आपल्या सर्व अनुयायांना, आपल्या सर्व लोकांना आपल्याला सांगा की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे, धनुष्यबाण ही त्याची निशाणी, हे सर्वजण तुम्ही सांगायला असे आणि तुम्ही सर्वजण मतदान करून घ्याल अशी मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत तर स्फूर्ती हिला मी विनंती करते तू तुझ्या भावना व्यक्त कर. सन्माननीय विचार मंच आणि माझ्या मित्रांनो, आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. म्हणून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. म्हणून अशा या थोर महामानवाला कोटी कोटी अभिवादन करून थांबते. जाता जाता एवढे सांगू वाटते, कोटी कोटी चांदण्याचा चंद्र होता, कोटी कोटी चांदण्याचा तूच चंद्र होता, ज्ञानप्रकाशाचा भीमा तूच खरा सूर्य होता, तूच खरा सूर्य होता. राज लगाडे, प्रिया राव आणि राजलक्ष्मी सर्वदे व आदित्य जयस्वाल, कोमल कांबळे, सिमरन सोनकर, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना हे वाटप होणार आहे. आपल्या नेते मंडळींना पुढे जायचं असल्यामुळं या ठिकाणी प्रायमरी स्वरूपामध्ये, प्राथमिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी देतो. बाकीचे विद्यार्थी जे आहेत त्या सर्वांना सोनकर, सिमरन सोनकर, कोमल कांबळे, राज लगाडे, प्रिया राव, यानंतर सर्व मुलांना वातावरण होणार आहे शालेय वस्तूंचं, तर कृपया शांतीचं सहकार्य करा. गाला माझा भीमराव